जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातलीच आहे। जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आता पुन्हा मोठी वाढ होते, कारण जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। अमरावतीमधल्या कैद्याच्या वकिलानं जालिंदर सुपेकर यांच्यावर हा मोठा आरोप केलाय। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी सुपेकरांवर हा गंभीर आरोप केलेला आहे। अनेक वर्षांपासून नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे तुरुंगामध्ये आहेत आणि 2023 मध्ये अमरावतीमध्ये तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप वकिलांनी केला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर संवाद साधण्यासाठी ॲडव्होकेट निवृत्ती कराड स्वतः फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। निवृत्तीजी, तुमचं स्वागत आहे। सुपेकरांवरती तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही कोणाची भेट घेतली आहे का किंवा कोणाला निवेदन दिलंय का, आणि नेमका तुमचा आरोप काय आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे। निवृत्ती कराड यांच्या संदर्भातला आपला संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत, मात्र त्यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असा आहे। अमरावतीमध्ये ज्यावेळेला कैद्यांचा वकिलाकडे जालिंदर सुपेकर यांनी एक मोठा आरोप केला आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांचा हा आरोप आहे। अनेक वर्षांपासून नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे तुरुंगात होते आणि 2023 मध्ये जेव्हा अमरावती तुरुंग महानिरीक्षक म्हणून जालिंदर सुपेकर त्या ठिकाणी होते, तेव्हा त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केलेला आहे। त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आता पुन्हा मोठी वाढ झाली आहे। जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। अमरावतीमधल्या कैद्याच्या वकिलानं हा जालिंदर सुपेकरांवर मोठा आरोप केला आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी हा सुपेकरांवर गंभीर आरोप केलेला आहे। अनेक वर्षांपासून नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे तुरुंगामध्येच आहेत आणि जेव्हा 2023 मध्ये अमरावतीमध्ये तुरुंग महानिरीक्षक म्हणून जालिंदर सुपेकर होते, तेव्हा त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप आहे। जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढतच चालल्यात। थोड्या वेळापूर्वी राजू शेट्टी यांनी देखील केलेले आरोप आणि त्याचबरोबर एका वकिलांनी देखील केलेला हा आरोप, मोठा आरोप, गंभीर आरोप आपण बघतोय। जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। अमरावतीमधले वकील ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी हा आरोप सुपेकरांवर केला आहे। जालिंदर सुपेकर हे 2023 मध्ये अमरावती तुरुंग महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी असणारे नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्या सुटकेसाठी त्यांनी ही मोठी रक्कम मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केलेला आहे। त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी आता वाढतच चाललेल्या आहेत। जालिंदर सुपेकरांवर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे।